पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सव म्हटलं की त्याबरोबरच येतात ते म्हणजे पुणे शहरातले आकर्षक देखावे। पुण्यातल्या शनिपार मंडळाकडून यंदा जलमय द्वारका हा देखावा जो आहे त्याची प्रतिकृती जी आहे ती या ठिकाणी साकारण्यात आलेली आणि आपण त्याच ठिकाणी आहोत ज्या ठिकाणी जलमय द्वारकेची प्रतिकृती आणि त्याचा अनुभव येण्यासाठी या मंडळांनी जी काही कलाकृती सादर केली आहे या ठिकाणी आपण जर पाहिलं तर या थीमची ही एंट्री स्पॉट आहे ज्या ठिकाणी आपण पहिल्यांदा पाऊल टाकलं की थेट या ठिकाणी एसी जो आहे तो लावण्यात आलेला आहे ज्याच्याकडून जो फील आहे जो जलमय झालेल्या द्वारकामध्ये एका अंडर वॉटरमध्ये ज्याला आपण खरं तर पाण्याच्या खाली गेल्यावर संपूर्ण त्या ठिकाणचे जे दृश्य असतं ते कसं असतं त्याचा अनुभव येण्यासाठी त्याची प्रचिती येण्यासाठी हा सगळा देखाव्याचा जो आपण प्रतिकृती जी आहे ती साकारण्यात आलेली आहे। या ठिकाणचं सगळ्यात प्रमुख आकर्षण म्हणजे आजूबाजूला तर सगळा अंडर वॉटर थीम आहेच, मात्र आपण या ठिकाणी वरचा भाग जर बघितला तर त्या ठिकाणी प्रोजेक्टरच्या साहाय्याने एका हॉलोग्रामच्या साहाय्याने देखील आपण या ठिकाणी पाहू शकतो की असं वाटतंय की थेट आपण पाण्याच्या पोटात आहोत आणि जे काही पाण्याच्या आतमधले जे ॲक्वामरीन लाईफ असतं ते मासे असतील शिंपले असतील त्याची सगळी अनुभूती त्याचा सगळा अनुभव त्याचा जिवंतपणा जो आहे तो या ठिकाणी आपल्याला साकारण्यात आल्याचं पाहायला मिळतं। हा संपूर्ण परिसर जर बघितला तर अत्यंत भव्य असा हा परिसर आहे ज्या ठिकाणी समुद्राच्या पोटात समुद्राच्या भूगर्भात काय काय गोष्टी आढळून येतात ते सगळे अगदी बारकावे आहेत, त्याचे छोटे छोटे झाडं आहेत ते देखील या ठिकाणी साकारण्यात आलेली आहेत। शनिपार मंडळाचं वैशिष्ट्य असतं की दरवर्षी एक मोठा देखावा सादर करण्यात ते नेहमीच यश प्राप्त करत असतात। आपल्यासोबत मंडळाचे अध्यक्ष आहेत, स्वागत आहे तुमचं साममध्ये। काय काय यंदाचा हा सगळा देखावा आहे आणि नेमकं याचा इतिहास काय? मंडळाला यंदा 133वा वर्ष चालू होत आहे, त्यानिमित्ताने मंडळाने यावेळेस जलमय द्वारका हा देखावा उभा केला आहे। या देखावा गेली 2-2.5 महिने ह्याची पूर्वतयारी सगळी चालू होती, ते आता पूर्णत्वास आले। महेंद्र पोद्दार हे आमचे मुंबईचे आर्टिस्ट आहेत, त्यांच्या टीमने हा अतिशय उत्कृष्ट देखावा साकार केला आहे। देखावा उभा करताना आम्ही जी भगवान श्रीकृष्णाने उभी केलेली द्वारका आहे जी दंतकथा म्हणून पहिलं बोललं जायचं, पण ती दंतकथा नसून ती समुद्रामध्ये त्याचे अवशेष सापडलेत। स्वतः पंतप्रधान मोदी साहेबांनी तिथे जाऊन भेट दिली आहे, तर ते आम्हाला समाजाला दाखवायचं होतं की ही जी त्या द्वारका उभी केली श्रीकृष्णाने त्याची एक छटा आम्ही इथं उभी करण्याचा प्रयत्न केला। आता ही जी द्वारका आहे तो अंडर द वॉटर गेलेली, समुद्राखाली गेलेली आहे, लुप्त झालेली आहे, तर तो अंडर द वॉटर गेलेल्याचा फील येण्यासाठी आम्ही यावर्षी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला आणि त्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरातून आम्ही ही द्वारका उभी करण्याचा प्रयत्न केला की जेणेकरून जो कोणी व्यक्ती आतमध्ये येईल त्याला असं वाटलं पाहिजे की आपण समुद्रात आलो आहे, खोल समुद्रात आलो आहे। आणि निश्चितच लोकांची प्रतिक्रिया पण आम्हाला अशी येतात की बघून गेल्यानंतर की खरंच आम्हाला असं वाटतं की आम्ही पाण्याच्या खाली आहोत। तर हे आम्ही बघू शकतो तर या ठिकाणी हातात मी वाळू आहे, समुद्राची वाळू कशी असते त्याचा हा फील जो आहे तो आपल्याला आत्ता बसून या ठिकाणी हातात ही वाळू जी आहे ती सरकताना दिसते। याचा अर्थ की आपण अगदी समुद्राच्या खोल पोटात गेलो असं वाटतंय। या ठिकाणी जर हा सगळा परिसर जर आपण बघितला तर मोठ्या मोठ्या स्क्रीन ज्या लावलेल्या आहेत त्या ठिकाणी या समुद्राच्या पोटातलं जे रहस्य आहे ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या या ठिकाणी सगळ्या आपल्याला अनुभवायला पाहायला मिळतात। किती दिवस लागले या साधारण देखावा करायला, ही नेमकी जागा किती आहे आणि एकदा ह्या देखावा झाल्यावरचं एक समाधान काय होतं? जवळपास 15,000 स्क्वेअर फूटमध्ये हा देखावा उभा करण्यात आलेला आहे। गेली 6 महिन्या अगोदरपासून ह्याच्यावरती कसं करायचं यावर चर्चा सुरू होती। ॲक्च्युअल कामाला सुरुवात 2.5 महिन्यापासून सुरुवात झाली। जवळपास हा पूर्ण देखावा उभा करण्यामध्ये 2.5 महिन्याचा कालावधी गेला आहे आणि हा देखावा उभा करताना आम्ही पर्यावरणाचा पण विचार करून हा देखावा उभा केलेला आहे की जेणेकरून माती परत झाडे फुले या सगळ्या गोष्टींचा वापर करून मूर्ती वगैरे उभ्या केलेल्या आहेत जेणेकरून पर्यावरण पण दूषित होणार नाही, या गोष्टीची काळजी घेऊन आम्ही हा देखावा उभा केलेला आहे।
आपण बघू शकतो तो पर्यावरणाचा ध्यास जो आहे तो या ठिकाणी देखील मंडळाकडून पुरेपूर त्याचा जो फायदा आहे त्याचा एक ध्यास जो आहे तो देखील या ठिकाणी घेतलेला आपल्याला पाहायला मिळतो. अनेक छोट्या छोट्या गोष्टी या संपूर्ण देखाव्यात आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. भाविकांकडनं पहिल्या दिवशीपासूनच या ठिकाणी या मंडळाचा देखावा पाहण्यासाठी एकच गर्दी केलेली पाहायला मिळतं आणि थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या ठिकाणी गेले होते, ज्या ठिकाणी त्यांनी अंडर वॉटर डायव्हिंग देखील केलं होतं, त्याची अनुभूती या सगळ्या पुणेकरांना आणि त्यासोबतच गणेश भक्तांना यावी म्हणून हा जो देखावा आहे तो पुण्यात चर्चेचा विषय ठरतोय. कॅमेरामन सुमित भोसलेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.